अप्रतिम या ठिकाणी टाकलेले आहेत गोलंदाजाने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आहे. तर लेफ्ट राऊंड बॅट्समन ते स्ट्राईक कडे आपण बघतात. साफ बॅटने यावेळेला पुरेपूर फायदा उचललेला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला होता या फलंदाजाने. तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तिकडे नागेश मार्फत. आणि जोपर्यंत इथे धावा मिळाल्या जात आहेत धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवर लागते. बिनबाद 1 धावा. आई चोंडाई नागले संघ आपण बघतात औंधाच्या सीझन मध्ये अतिशय एक चांगला संघ समजला जातोय. चिंचोडी ते नागले असं हे असोसिएशन आहे आणि या परिसरामध्ये अतिशय एक चांगला संघ समजला जातोय. असा बॅटने पुन्हा एकदा बघायचं आमंत्रित केलं जातं या ठिकाणी. मात्र बॉल सरळ निघून जाते तिकडे. 1 बाउन्स फोर मिळतात या ठिकाणी 4 धावा नागले संघाला. आणि या 4 धाव्याने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 5 वर. अतिशय चांगली गोलंदाजी करावं लागेल वॉकर मध्ये किंवा आपण बघितलं ऑफस्टॉपर किंवा बिडम स्टॉम यावरती चांगली गोलंदाजी लेन ठेवली गोलंदाजाने ते निश्चित त्याचा फायदा होऊ शकतोय गोलंदाजाला. कदाचित असे गोलंदाज असतात किंवा कदाचित प्रत्येक दिवस हे सारखे येत नसतात मित्रांनो. कधी कधी गोलंदाज सुद्धा महागडे ठरले जातात. परंतु इथे गोलंदाजी ही चांगली करायची आहे ओमन टीमला. यावेळेस बघायचं आमंत्रित केला जातोय. गॅप मध्ये बॉल सरळ निघून जाईल तिकडे. 1 बाउन्स फोर मिळतात या ठिकाणी 4 धावा. आणि या 4 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्ड वरती 9च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. अजून या ठिकाणी एक चौकार जर येतोय तर या ठिकाणी पहिली हॅट्रिक होऊ शकते चौकारांची. अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करावं लागेल. पाच ओव्हर नंतर 37 रन्स न्यूझीलंड संघाची धावसंख्या आहे. 5 ओव्हर नंतर 37 धावा झालेल्या आहेत न्यूझीलंड संघाची. परंतु इथे आपण जर बघितलं स्कोर बोर्ड ते धावा 9. यावेळेस बघायचं आहे गॅप मध्ये तिकडे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने यावेळेस बॉल जरूर तिथे गेला होता. परंतु असं वाटलं होतं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना अहित चौंडाई नागले संघाची धावसंख्या आहे. धावफळ कव्हर आपण जर बघितलं बिनबाद 10 धावा धावफळ कव्हर आपण बघतो या स्कोर बोर्ड वरती. अचूकी इथे आपण जर बघितलं 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित या 4 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल अहित चौंडाई नागले या संघाला. कारण की समोरचा संघ सुद्धा आपण बघितलं पोमोज संघ अतिशय चांगला संघ आहे. त्याच्यामध्ये चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाजी आहेत. पोमोज संघाकडनं सुद्धा चांगली गोलंदाजी अटॅक चांगले आहे. मागच्याच मॅच मध्ये आपण जर बघितलं अतिशय चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने. आता मात्र मला वाटतं अंकुश काटेला असेल गोलंदाज मार्कवर. स्वतःची पावलं त्यांनी या ठिकाणी मोजलेले आहेत ट्रॉफी पिच मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचं बंधन होतं ते मात्र तुटलेलं आहे. पण त्याच्यावरती तुम्ही डीप क्षेत्ररक्षण ऑन साईडला लावू शकता. इथे आपण जर बघितलं चांगली गोलंदाजी जरूर करावं लागेल पोमन टीमला. देवेंद्र भोसकर यांचा संघ आपण बघतोय. भरपूर अनुभव आहे. टेनिस क्रिकेटला आपण बघितला वेळ लावणारा हा क्रिकेट आहे. परंतु इथे आपण बघितला गल्लोमध्ये क्रिकेट हा खेळला जातोय. उत्साह जास्त आपल्या या टेनिस क्रिकेटला जास्त दिला जातोय मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी आपण बघा क्रिकेट हा खेळला जातोय आणि क्रिकेटच्या अनुभवते असे भरपूर सामने या गोलंदाजावरती जोराने अंकुश काटेल याने पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा सामने भरपूर असे जिंकलेले आहेत. सन्मान चिन्ह गोलंदाजा जोरावरती भरपूर पटकावलेले आहेत. सामना चालू असताना वाहन सोडू नका. थोडस लक्ष द्यायचं आहे. कुठलाच बॉल घेऊन जाईल अंकुश काटेला. गोलंदाज पार्कवर आलेला आहे. यावेळेस बघायचं अप्रतिम फटका खेळलेला आहे. मात्र 1 धाव संघ ने पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी जास्त काय धाव मिळणार नाही. मात्र तिकडे नागेश आहे 1 बाऊ चेंडूला अडवतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे. आणि एका धावेने संघाची धाव संख्या आपण बघितली 11 वर 11 रन फॉर द लॉस ऑफ विकेट इन द सेकंड ओव्हर. हे दुसरं षटक चालू असताना निश्चितच आपण बघतात याला फक्त 1 धाव निश्चितच मिळालेली आहे.
धावसंख्या जरूर पुढे सरसावलेली आहे. हो, यावेळेला अप्रतिम बॉल आहे. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. बॉल रिलीज झाल्यानंतर हातातून बॉल रिलीज झाल्यानंतर आपण बघतोय की ऑफस्टंपवरनं सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी विसवला गेला जातोय. चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. मी अनुभव कसा आपण बघतोय की इथे पोपट संघाला चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच समोरच्या संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं जाईल असं होऊ शकतं इथे. कारण की गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकणार नाही. परंतु इथे चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. कारण की तितका समोरचा संघ सुद्धा अतिशय खूप चांगला आहे. कमीत कमी 5 ओव्हरमध्ये नागले संघाला 50च्या पलीकडे धावसंख्या नेणं गरजेचं आहे. 55 ते 60 किंवा 70 किंवा 85 धावा किंवा तरी नक्कीच ह्या कुटाव्या लागतील. तर एक चांगला स्कोर बघू शकतो आपण. गोलंदाज मार्कवर येतोय. चा बॉल घेऊन जाईल अंकुश ओढती विकेटने गोलंदाजी करतोय. हो, यावेळेस बघायचंय आमंत्रित केला जातोय पात्र. बॉल सरळ निघून जातोय डिक्लेअर मध्ये. फक्त 2 धावा मिळतील. यास आपण बघितलं श्वाट दरम्यानच्या दिशेने बॉल तिकडे गेला होता. आउटफील्ड थोडस खराब आहे त्याच्यामुळे तिथे जास्त काय धावा मिळणार नाही तुम्हाला मित्रांनो. फक्त 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 13च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. याच्यामध्ये 2 चौकारानुसार आपण बघितलं चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज आपण बघतोय जगन्नाथ. 10 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. या वेळेला आपण बघायचंय स्पन केला जातोय. बॉल पडल्यानंतर थोडासा होतोय आणि सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू हा विसवतोय. डॉट चेंडू जरूर एक वॉर्निंग दिली जातोय गोलंदाजाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असं जर बॉल जास्त असतात बॉल त्यावेळेला खरोखरच पंच सुद्धा वॉर्निंग देतात कुठल्याही गोलंदाजाला. तसंच या ठिकाणी सुद्धा वॉर्निंग सुद्धा दिली जातोय. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाईल अंकुश. यावेळी चेंडूला पूल केलाय बघायचाय. बॉल सरळ त्या दिशेने निघून गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. एक जबरदस्त फटका आपण बघितला क्रिकेट मध्ये आपण बघितलं ज्यावेळेला वीरेंद्र सेहवागची मला या ठिकाणी आठवण करून दिली. तरी असे फटके खेळणारा तो फलंदाज आपण बघितला वीरेंद्र सेहवाग किंवा सौरभ गांगुली. याचे फटके आपण बघितला 2004-2005 मध्ये अतिशय चांगली सौरभ गांगुली सुद्धा असे फटके मध्ये स्ट्राईक ड्राईव्ह किंवा फटकाने तीच चांगले फटके खेळतात. तेच या ठिकाणी आपण बघितलं शरीराच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे ते 19 या धावसंख्येवरती. 5 बॉल शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आता कुठेतरी एक षटकार लागला गेला होता. अंतिम बॉल असेल गोलंदाजाचा अंकुश याचा. या वेळेला आपण बघायचं त्याच्या थोडासा बाहेर चेंडू निघतोय. पंच या ठिकाणी आपल्याला दर्शवतात की या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळतोय आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल आहे तरी आपण बघितला थोडासा बाहेर चेंडू निघला होता. इथे चांगली गोलंदाजी करावी लागली. फक्त इथे एक षटकार लागलेला आहे. एकदा शरद असेल स्ट्रायकिंगकडे. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलेला आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पोमट संघाकडनं. थोडासा खराब येतोय यावेळेस. धावा सुद्धा या ठिकाणी मिळतात. बघायचं हा न करता आणखी धावा या ठिकाणी मिळायला जात आहेत. हो, असं जर धावा आपण जर बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे जर वळलो तर निश्चितच ऑस्ट्रेलिया संघ हा जास्त आहे. त्यांचे प्लेयर बघा जवळून धावा करणारे माहीर असतात आणि तसंच या ठिकाणी एक एक धाव ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तसंच या ठिकाणी धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत या 3 आणि निश्चितच धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 23 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 23 रन्स फॉर द लॉस ऑफ विकेट्स. आपण जर बघितलं या स्कोरबोर्ड ती धावा आहेत त्या फक्त 23 धावा धाव फलकावर जर बघितलं 2 षटकाच्या समाप्तीनुसार. अजून येणारे फक्त 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि या 3 षटकामध्ये जर बघितलं नागले संघाची चांगली बॅटिंग जर होतोय या ठिकाणी तर चांगला धावा किंवा चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल.
अतिशय चांगली प्लीज चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. बघा पाण्याची आवश्यकता आहे. पाणी प्या मित्रांनो, कारण की उष्णता आहे, कारण की गरमीच्या मोसमामध्ये कोल्ड्रिंक किंवा फ्रूट हे जास्त आपण खातो मित्रांनो. कुठेतरी आपल्याला शरीर व्यवस्थित हे दुरुस्त राहिलं पाहिजे याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देतो, कारण की आपण 40+ मॅच खेळतो मित्रांनो. त्याच्यामुळे शरीराकडे जास्तीत जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. एखादं तुम्ही खेळता त्यावेळेला आपलं शरीर हे फिटनेस राहणं हे गरजेचं आहे. नागेश येतोय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं हे तिसरं षटक असेल. नंबर 3 क्रमांकावरती येतोय हा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नागेश. अजून ही इथे आपण जर बघितलं चौंडाई नागरिक संघाने अजूनपर्यंत विकेट्स या ठिकाणी कमावलेल्या नाही. जमिनीची एक असे असे आहे नागले संघाकडे आपण जर बघितलं तर चांगली बॅटिंग लाईन सुद्धा आहे. विकेट्स या ठिकाणी गमावलेले नाही आहे. हो, यावेळेला फटका खेळायचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल होता. सरळ निघून जातोय स्टेकच्या हातामध्ये. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. सेकंड क्रिकेट आपण बघितलं, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होतं. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 वर. 24 रन्स द स्कोर बोर्ड धावा आपण जर बघितल्या तर 24 धावा धावफलकावर. बॉल पुन्हा एकदा नागेश घेऊन जाईल. राऊंड बॅट्समन पुन्हा एकदा तिथे आहे. हो, यावेळेस बघायचा बॉल मागे निघून जाईल की काय, आणि नक्कीच यास फक्त 2 धावा मिळतील. त्यापेक्षा जास्त काय धावा तुम्हाला मिळणार नाही. 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वर. 26 रन्स इन द स्कोरबोर्ड ती धावा आपण बघता. 26 धावा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता. जय बजरंग पाळणापाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेचं बघा आयोजन अतिशय खूप सुंदर आहे. आकर्षक ट्रॉफ्या सुद्धा चांगल्या स्पॉन्सर झालेल्या आहेत त्या ठिकाणी. जे संतोष सर आपण बघितलं, उद्योजक बाफाणे यांच्याकडनं आपण बघितलं ज्या ट्रॉफ्या या ठिकाणी स्पॉन्सर झालेल्या आहेत त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. कारण की जरी एका दिवसाची जरी स्पर्धा जरी असल्या तरी या मास्टरच्या मॅच मध्ये ट्रॉफ्या मात्र हे चांगल्या पाहायला मिळतात. स्ट्राईक ड्राईव्ह केला जातो आहे. बघायचं आहे गॅप मध्ये यावेळेस चेंडूला अडवायचं होतं, मात्र सगळं रनअप आहे दोन्ही बॅटर मध्ये. न करता फक्त धावा जरूर मिळायला जातात. बघायचं या ठिकाणी घातक ठरू शकतोय फलंदाज, आणि यस या ठिकाणी रनआउटच्या रूपाने फलंदाज विकेट या ठिकाणी मिळतोय. उमर संघाला रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतो या ठिकाणी. धावसंख्या आहे अतिशय चांगली रनअप होता, मात्र कुठेतरी थोडासा कमी पडलेला आहे धावण्यामध्ये. दयानंद हा जातोय, कारण की नागले संघ सुद्धा आपण बघितला एक चांगला संघ आहे, परंतु इथे आपण चांगली बॅटिंग त्यांना करणं गरजेचं आहे. नुकताच एक विकेट गमावलेला आहे नागले संघाने. सुरुवात मात्र ही चांगली केलेली आहे, परंतु विकेट्स गमावलेले आहे. इथे आपण जर बघितलं फक्त 6 चेंडूचा सामना केला होता, 14 धावा त्याच्या आपण बघितल्या. बॅटर जगन्नाथ अतिशय चांगली बॅटिंग केली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय नागेश. शरद आहे तिकडे स्ट्राईक एंडकडे. या ओव्हरला बघायचं आहे अप्रतिम बॉल आहे, सुद्धा छोटं मानावं लागतंय. कधी कधी गती आपण जर बघितली बॉलची स्लो डिलिव्हरी तितकी गती नव्हती, परंतु बॉल अप्रतिम होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. हो, यावेळी आपण बघायचं आहे, मात्र असं वाटलं होतं की या ठिकाणी जोरदार अपील जरूर झाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतो. यास पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाणी लगेच घेऊन जा. पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेले फलंदाज हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र इथे आपण बघितलं आणखी एक फलंदाज आता नव्याने येणार आहे.
धावसंख्या आहे धावफलकावर 28 धावा झालेल्या आहेत. 28 रन्स 28 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या स्कोर बोर्डवरती धावा आपण बघितला 28 धावा. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा मित्रांनो खेळवली जातोय. बघा ही स्पर्धा आपण बघितली 7वी स्पर्धा आहे. आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. अचूक आपल्याला आणखी एक आयोजन आपल्याला बाकी आहे ते मात्र जयहनुमान मास्टर कॉमन या संघाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सुद्धा आयोजन अतिशय खूप सुंदर असेल. मागच्या वर्षी सुद्धा चांगला आयोजन होतं. यावर्षी कारण की होळीच्या निमित्ताने त्यांची स्पर्धा असते मित्रांनो. त्यास आपण पाणी प्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोलंदाज मार्कवर येतोय. गुरुनाथ चिंबल हा गोलंदाज असेल. चिंबड यस हे सरनाम आहे गुरुनाथचं. अतिशय चांगला गोलंदाज आहे. परंतु इथे स्कोर बोर्डवरती धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या आहे 28 आहे. 28 रन्स आपण बघतोय या स्कोर बोर्डवरती 28 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं तर इथे सुद्धा कॅच सोडलेला आहे. मोहम्मद शमी यांनी सुद्धा पहिला कॅच सोडला होता. त्याच्यानंतर CS अय्यरनी सुद्धा हा कॅच सोडलेला आहे. रवींद्र नक्कीच या फलंदाजाचा जो बॅटर आहे न्यूझीलंड संघाचा त्याचा 2 वेळा या ठिकाणी झेल सोडलेला आहे. मात्र कदाचित भारतीय संघाला महागडं पडू शकेल. अतिशय चांगले आपण बघितलं 57 रन्स. यावेळेला इन द एअर चेंडू हवेमध्ये आहे. बॉल निघून जातोय. 1 नाही 2 नाही मिळतील 6 धावा आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 34 वर. यास 34 धावा धावफलकावर आपण बघितलं. अगोदर सफल झाला होता फलंदाज. स्क्रीनवर सुद्धा बघू शकता तुम्ही. ऑस्टपला जाऊन अगोदर स्क्वॉच झाला हा फलंदाज आणि बॉलला पाठवून दिलं 6 धावांसाठी आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या आपण बघितलं 34 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे आपल्याला जर बघायचं आहे चांगली बॅटिंग करायची आहे नागले संघाला. कारण की नागले संघाकडे गोलंदाजी अटॅक खूप चांगले आहे. अतिशय चांगल्या गाड्यांची पार्किंग आपण बघतोय. मैदानाच्या बाहेर जे पार्किंग लावलेले आहे. समोरच आपण बघितलं गावदेवी मातेचं मंदिर सुद्धा इथून पाहायला मिळतंय मित्रांनो. या सह्याद्री रांगामध्ये एका बाजूला आपण जर बघितलं उजव्या हातावरती आई चंडिका मातेचं मंदिर पाहायला मिळतं. हो यावेळेलाच उंची जास्त आहे बघायचं आहे. मात्र मध्ये 20 स्पीड होते या ठिकाणी आणि इथे मिळतात 4 धावा. या 4 धावा मिळाल्यानंतर आपण बघितलं धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. यास इथे विकेट मिळालेले आहे भारतीय टीमला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये आपण जर बोललो तर भारत वर्सेस न्यूझीलंड असा मॅच चालू आहे आणि भारतीय संघाला या ठिकाणी एक सफलता मिळालेली आहे. एक विकेट मिळालेली आहे या ठिकाणी. 57 वरती मला वाटतं एक विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. जवळजवळ 8वी ओव्हर या ठिकाणी चालू आहे.
अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना इथे आपण बघतोय गुरुनाथ याला शॉर्टपिच चेंडू होता, यावेळी चेंडूला चांगला घेऊन काढला जातोय. एक धाव ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता फक्त चांगला कॉल केला जातोय. चांगला थ्रो येतोय या ठिकाणी गोलंदाजाच्या हातामध्ये. 39 धावा धावफलक आपण जर बघितलं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 39 धावा. सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या संघाला आपण बघतोय नागले संघाला हो यावेळेला चांगला कट केला बॉलला आमच्या दिशेने फक्त चांगला 30 सेकंदच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पुमत संघाकडनं. जास्त काय धाव मिळणार नाही. संघाची धाव संख्या आहे इथे आपण जर बघितलं या स्कोर बोर्ड वरती तर 40 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर आपण बघितलं तिसऱ्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती सुद्धा एक सिंगल धाव आली होती. यावेळी आपण बघितलं अप्रतिम फटका खेळला जातोय. पान बाबू चेंडूला अडवतोय. क्षेत्ररक्षण मात्र तितक्याच वतीने चांगलं पाहायला मिळतोय परंतु इथे यावेळेला थ्रो थोडासा खराब जातोय. विकेट सुद्धा मिळाली असती मात्र या ठिकाणी मात्र इथे कुठेतरी धावा जरूर मिळतात नागले संघाला. जवळून धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि बघा एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 42च्या घरामध्ये 42 धावा या स्कोर बोर्ड वरती. 2 कडीच्या बोबटल्यामध्ये आपण बघितलं 42 धावा. यावेळी आपण बघायचं शहरापासून दूर फटका खेळलेला आहे कव्हरच्या दिशेने. बॉलला आपण बघायचं अडवायचं होतं. बॉल सरळ निघून जातोय त्या दिशेने आणि मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 46च्या घरामध्ये. अतिशय चांगला बॉल होता परंतु इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय उमर संघाकडनं आणि इथे धावसंख्या अतिशय पुढे सरसावलेली आहे. 46 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक संपलं जातोय चौथं आणि आता मात्र बघायचंय शेवटचं षटक ह्या कोणाच्या हातामध्ये येते या ठिकाणी. ते आपण जर बघितले जातोय 46 धावा या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर त्यांनी जास्त खर्च केलेले आहेत. 18 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. इथे आपण जर बघितलं 18 पेक्षा कमी धावा द्यायला हव्या होत्या या गोलंदाजाने मात्र इथे जर बघितलं तर त्याने 18 धावा खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण लावायचं आहे बघायचं आहे की इथे शेवटचं षटक बघायचं आहे कोणच्या हातामध्ये येतोय. शेवटचं षटक असेल. सूर्यकांत येतोय गोलंदाज मार्कवर. आज चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. कमलाकर जाधव, त्याच्यानंतर आपण बघितलं एस एंटरप्राइजेस संजय म्हात्रे अधीक्षक, त्याच्यानंतर आपण बघितलं शरद भगली यांचं सुद्धा सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यानंतर उद्योजक जे आपण बघितलं संतोष सर जे आहेत उद्योजक बाफाणे ते सरांकडनं चांगलं स्पॉन्सर झालेलं आहे. ट्रॉफ्या सुद्धा स्पॉन्सर झालेल्या आहेत त्यांच्याकडनं. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय.
त्यावेळेला बघायचा मात्र चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. क्लासिकल क्रिकेट आपण बघितला. पुन्हा बॉल जाईल तिकडे 4 धावांसाठी मिळतात या 4 धावा आणि 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 50च्या घरामध्ये. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त. आता मात्र इथे आपण बघितलं 50 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघतायत. असं वाटलं होतं की आपण बघितलं यावेळेस बॉलला स्पेकचा फटका किंवा बॉलला कट करतायत. हो, या ओव्हरला बॉल आपण बघितलं प्रथम बॉल बनावा लागतोय. बॉल रिलीज झाल्यानंतर आपण बघतोय डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. कारण की ऑफस्टॉप सरळ बॉल निघून जातो इस्टेकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. कारण की गोलंदाज आपण बघितलं हा चांगला गोलंदाज आहे, परंतु इथे पहिल्या बॉलवरती एक चौकार आला होता. लगेच त्यांनी गोलंदाजामध्ये थोडस चेंज केलेलं आहे. कारण की इथे आपल्याला ते आहे की ही चांगली गोलंदाजी होऊ शकते यावेळेस बघायचं आहे. आता मात्र थोडस व्यक्ती सोडून जाणारा हा चेंडू आहे. खराब चेंडू या ठिकाणी. अवांतर 10 मिनिटं अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51 वर. अगोदर आपण बघितला 50 धावा होत्या. त्याच्यानंतर इथे खराब चेंडू टाकल्यानंतर एक धाव संख्येमध्ये भर झालेली आहे. म्हणजे 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. यावेळेला बघायचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न झेल होण्याची शक्यता. बॉल निघून जातोय सरळ 4 धावांसाठी आणि आणखी या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत नागले या टीमला. आणि या टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी 55 धावा. 50 आणि 5 म्हणजे 55 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत या स्कोर बोर्डवरती. अतिशय जबरदस्त. बघा पहिल्या ओव्हरमध्ये तितक्या धावा नव्हत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा आल्या होत्या. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे नागले टीमने. ते 2 बॅटर आपण बघतोय अतिशय चांगलं कामगिरी केलेल्या 55 धावा या ठिकाणी या स्कोर बोर्डवरती बघतायत. परंतु इथून मात्र ही चांगली सुरुवात केलेली आहे. शेवटचं षटक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितला पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर आपण बघितलं वाईट, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी चौकार आपण बघतोय. बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल हा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. यावेळेस मिस स्पीड होते या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी मिळत आहेत. आणि या 2 चौकाराने आपण बघितलं टीमचं टोटल स्कोर आता मात्र वाढलं जात आहे. 59च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र इथे आपण जर बघितलं फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 59 धावा धावफलकावर आपण बघितलं. इथे आपण जर बघितलं तर मिस अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय ओमन संघाकडनं. 55 पर्यंत बॉल दुसरा पोहोचवायचा आहे. 59 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. ऑन साईडला अगोदरच फलंदाज सफल झाला होता. क्रॉस बॅटने आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय फलंदाजाने. आणि या 2 चौकार लागल्यानंतर आपण बघितलं धावसंख्या अतिशय खूप सुंदर या ठिकाणी आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. गोलंदाजामध्ये थोडासा महागडा दिसतोय हा गोलंदाज. बघायचा आहे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. क्रीजच्या बाहेर बॉल होता. त्याच फक्त तिकडे डिक्लेसर मध्ये सुद्धा 1 धाव मिळेल आणि त्याच्यानंतर नो नक्कीच आपण बघितलं जातंय. 3 आहे. सुवर्ण संधी या ठिकाणी आहे फलंदाजाला. कारण की आपण बघितलं क्रीजच्या बाहेर फक्त इथे थोडस खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. अशी सुद्धा गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं त्यांनी सुद्धा एक खराब गोलंदाजी केली होती. पाकिस्तानचा एक गोलंदाज होता हफीज सफी. यांनी तब्बल 11 चेंडू खराब चेंडू टाकले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. परंतु इथे आपण जर बघितलं जातं फक्त 1 वाईट चेंडू आणि त्याच्यानंतर आपण बघितलं इथे 9 चेंडू, त्याच्यानंतर 2 चौकार. ही खराब गोलंदाजी आपण बघू शकतोय. असं वाटलं जातोय की संघाची धावसंख्या आपण बघितलं 61 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
हो, यावेळेस आता मात्र अप्रतिम बॉल होता, परंतु इथे आपण बघितलं नो चेंडू होता. त्याच्या कारणाने आपण बघितलं होतं. फलंदाजाला काही समजलं नव्हतं, की इथे आपल्याला नो चेंडू होतं ते माहीत नसतं. कदाचित या फलंदाजाला विसरला असेल. त्याच्यामुळेच इथे थोडासा मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या आहे, धावफलकावर आपण बघितलं 62 धावा. धावफलकावर आपण बघतोय या स्कोर बोर्ड वरती धावा मात्र अतिशय सुंदर आलेल्या आहेत नागल्या संघामध्ये. पुढचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खोदून चेंडूला काढला जातोय. एक सिंगल धाव या ठिकाणी, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी येतोपर्यंत इथे फलंदाज बाद होते. फक्त एकच धाव मिळेल. 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. 63 धावा आपण जर बघितलं या स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय, फक्त एक धाव तुमच्या समोर जास्त असेल. ह्याच्यामध्ये आपण बघितलं फलंदाजांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. 3 चौकानुसार चांगली बॅटिंग करत असताना फक्त 7 चेंडूचा सामना केलाय. 13 धावा आपण त्याच्या बघितल्या. सुभाष याने 7 चेंडू मध्ये 13 धावा आणि जगन्नाथ आपण जर बघितलं 6 चेंडू मध्ये 14 धावा. त्याच्यानंतर दयानंद, त्याच्यानंतर आपण बघितलं 6 चेंडू मध्ये 18. त्याच्यानंतर शरद 12 बॉल मध्ये 13 धावा त्याच्या आपण बघितला. म्हणजे ही नागली संघाच्या आपण बॅटरला आपण बघितलं अशा पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. इथे आपण बघितलं 69 वरती 2 विकेट्स गमावलेल्या आहेत न्यूझीलंड संघाने. जवळजवळ 11वी ओव्हर या ठिकाणी चालू आहे. यास कुलदीप यादवला मला वाटतं हे विकेट मिळालेलं आहे. 2 विकेट गेलेले आहेत. 70 रन्स न्यूझीलंड संघाचे आपण बघतोय. इथे 70 व 2 विकेट गेलेले आहेत न्यूझीलंड संघाचे आणि इथे आपण जर बघितलं एक टार्गेट ठेवलेलं आहे 64चं तुम्हाला टार्गेट आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आपण बघितलं नागले संघाने अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. इथे आपण जर बघितलं 63 रन्स आणि 64 चं एक टार्गेट आहे वुमन संघासमोर. हे तुम्हाला चेस करायचं असेल, फक्त एक धाव तुमच्या समोर जास्त असेल मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो या ठिकाणी. मोलाचं सहकार्य आपण बघतोच. संतोष तांगडी उद्योजक आहेत. त्याच्यानंतर महेंद्र रेड्डी यांच्याकडनं सुद्धा मोलाचं सहकार्य आलेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. संतोष जे सर आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य आलेलं आहे या स्पर्धेसाठी. कमलाकर जाधव यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर दिनेशभाई म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यानंतर दिनेशभाई म्हात्रे, राजूभाई म्हात्रे जे म्हात्रे किरण सर्व्हिसचे मालक आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्याच्यानंतर दयानंद बाग वाहक समिती आपण बघितले जे सचिव आहेत
त्यांच्याकडनं सुद्धा सहकार्य या ठिकाणी लाभलेला आहे. नवशे वाघ जे आपण बघितला वसई तालुका अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पत्नी आपण बघतोय म्हणजे चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. हॅलो. नागलेश संघाने आपण फिल्डिंग लावून घ्या. नागलेश संघाला विनंती आहे आपण फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. चला नागले संघ प्लीज शतरक्षण लावून घ्यायचं आहे. नागले संघाला विनंती आहे आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि पोमट संघाने फक्त तयार राहायचं आहे. 2 बॅटर पाठवून द्या. हॅलो. नागले संघाला विनंती आहे आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. आणि पोमट संघ
आपण सलामी 2 वीर लगेच पाठवून द्यायचे आहेत आणि पंचांनी सुद्धा जायचं आहे. अतिशय एक चांगला मॅच दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. 64 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे पोमन टीम संघासमोर. इथे आपण जर बघितलं तर एक चांगला बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल पोमन संघाला, कारण की पोमन संघाचे खेळाडू आपण जर बघितलं नागेश आणि सूर्यकांत हे दोन फलंदाज जाताना दिसत आहेत आणि पंच म्हणून आपण बघितलं अमित कामनकर हे पंच आपण बघतोय. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग पंच सुद्धा आपण बघतोय. महेंद्र कांबडी हे पंच आहेत पंचांच्या भूमिकामध्ये. आणि इथे क्षेत्ररक्षण बघून घ्यायचं आहे. चांगला नजारा इथे पाहायला मिळतोय मित्रांनो बघा, कारण की एका दिवसाची स्पर्धा आहे परंतु हे आयोजन नियोजन अतिशय खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि एका दिवसाची स्पर्धा मित्रांनो आपण बघतायत. परंतु या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या आपण बघितलं अतिशय खूप सुंदर ट्रॉफ्या आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा 3 बक्षिसं आहेत या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आकर्षक ट्रॉफी सुद्धा आपण बघतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा दोन्ही संघांना धन्यवाद. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावं लागेल नागले संघाला. मात्र पोमन संघाला आपण बघितलं तर 64 धावांचं एक टार्गेट आहे. ते नक्कीच या ठिकाणी 30 चेंडूमध्ये नक्कीच या ठिकाणी त्यांना कम्प्लीट पूर्ण करायचं असेल, कारण की चांगली बॅटिंग इथून चांगला प्रवास त्यांना करावा लागेल. अजून आपल्याला बघायचं आहे कॉमन मास्टर संघ सुद्धा आहे. याच पंचाने आम्हाला एक सिग्नल दिलेला आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. गोलंदाज मार्कवर येतो गोलंदाज सुभाष. यास पॉवर प्लेचं षटक असेल सुभाषच्या हातामध्ये. त्याच बॉल घेऊन जाईल सुभाष. हो यावेळेस बघायचं आहे जोरदार अपील आणि नक्कीच फलंदाज या ठिकाणी फलंदाजांना नक्कीच आपण बघितलं जातं मधल्या फळीमध्ये पंचांना हा फलंदाज सापडतोय आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे पहिल्याच बॉल वरती. जोरदार सूर्यकांत हा चांगला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र लेफ्ट राऊंड बॅट्समन पुन्हा एकदा चाललेला आहे. गुरुनाथ ओमन संघाचा आपण बघितला तर हा देखील एक चांगला बॅटर आहे, कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं गुरुनाथाने अतिशय चांगली फटकेबाजी केली होती. सगळं षटकार आपण बघितलं होतं. त्यालाच पुन्हा एकदा इथे पाठवलेलं आहे. त्याच बॉलवरती विकेट्स मिळालेले आहे. एक चांगली विकेट मिळालेली आहे नागले टीमला. गोलंदाज आपण बघितला अतिशय चांगला गोलंदाज, परंतु इथे विकेट मिळालेले आहे. आता मात्र इथून सगळे बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. 64 धावांचं पाठलाग करायचा आहे पोमन टीमला, परंतु इथे विकेट्स जर गमावले, कारण की बघा जे सलामीला आलेला हा फलंदाज नुकताच बाद झाला. आता मात्र ला फलंदाज पाठवला नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवलं जातोय. टॉपिंग क्रीज मध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल इथे दोन्ही बॅटरला, तरच चांगल्या धावा इथे येऊ शकतात. चेस करायचे असतील इथे तुम्हाला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट राऊंड बॅट्समन आपण बघतोय गुरुनाथ. चा बॉल घेऊन जाईल गुरुनाथ. सॉरी चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलेला आहे. फक्त एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु जास्त काय धाव मिळणार नाही. सगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नागल्या संघाकडनं. एकने फक्त या स्कोर बोर्डवरती धाव आपण बघतोय. गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय इथे, परंतु
नागेश देखील एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. ओमन संघाकडून नेहमीच खेळतोय. परंतु भरपूर अपेक्षा असतील नागेशकडनं, कारण की मोठे फटके त्याच्या सुद्धा बॅटमधून येऊ शकतात. कारण की एक चांगला बॅटर आहे पोमन संघाचा. चांगली बॅटिंग करावं लागेल नागेश आणि त्याच्यानंतर गुरुनाथ. ही जोडी जर प्रॉफिट क्रीजमध्ये जर टिकून व्यवस्थित खेळताय तर निश्चित पोमन संघामध्ये धावा येऊ शकतात. हो, यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न बघायचा, या ठिकाणी झेल होण्याची शक्यता. झेल सुटतोय, जीवनदार या ठिकाणी मिळाला जातोय. असं वाटलं जातोय पकडोगे कॅच तर जितोगे मॅच, छोडोगे कॅच तर हारोगे मॅच, असं म्हटलं जातं या ठिकाणी. उत्साह जास्त. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं, परंतु इथं झेल सोडलेला आहे. रनिंग कॅच या ठिकाणी सोडलेला आहे. झेल जरूर घ्यायला हवा होता. एक चांगली विकेट मिळाली असती नागले संघाला, परंतु या ठिकाणी रनिंग कॅच मध्ये आपण बघितला हा झेल सोडलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस बॅटनी चेंडूला पूल केला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा बॉल सरळ निघून येतोय 4 धावांसाठी. आणि या 4 धावांनी टीमचा टोटल स्कोअर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे 7 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की हा फलंदाज अतिशय खूप महत्वाचा आहे. हे जर आपण बघितलं, नागेश जर चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकतात, कारण की 64 धावांचं एक टार्गेट आहे. ते पाठलाग त्यांना नक्कीच इथे करायचं आहे. असू घ्या, आपण जर बघितलं फक्त 7 धावा या स्कोअर बोर्डवरती आपण बघितलं, फक्त 1 विकेट या ठिकाणी पोमन संघाने गमावलेला आहे. पोमट संघामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत. जवळजवळ 3 ते 4 बॅटर हे चांगले आहेत पोमट संघामध्ये. यावेळेस क्रॉस केलाय तर ऑन साईडला विकेटच्या दिशेने बघायचा आहे बॉल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, हा न करता मात्र जरूर या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस होतं. या ठिकाणी धाव जरूर मिळाली असती, परंतु या ठिकाणी जास्त का धावा मिळत नाही. नागेश याला 2 धावा मिळतात. 2 धावने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे ते 9च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा, अंतिम बॉल असेल. रनअप मध्ये चुकते हा गोलंदाज. 9 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, परंतु या पॉवर प्ले मध्ये आपण जर बघितलं शेवटचा बॉल असेल. हो, बॅटला स्पर्श होतोय जरूर. नॉन स्टॉप मध्ये बॉल निघून जातोय. डिक्लेसर मध्ये फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11च्या घरामध्ये. या ठिकाणी धावसंख्या 11 धावा धावफलकावर आपण जर बघतोय या स्कोर बोर्डवरती. आता मात्र इथून जर विचार जर आपण केला तर 24 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 53 रन्स. अतिशय चांगलं जब्बर शेठ यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य आलेलं आहे. राम रामविलास पासवान यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. सुरेश दुमाळा यांच्याकडनं सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर लिकी सावर यांच्याकडनं सुद्धा चांगला सहकार्य आलेला आहे. आणि एफरवाला सेठ यांच्याकडनं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य आलेलं आहे. संजय म्हात्रे खरोखर त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. दिनेश म्हात्रे हे म्हात्रे किरण सर्व्हिसचे मालक यांच्याकडनं. त्याच्यानंतर दयानंद वाघ आणि नवशी वाघ यांच्याकडनं, म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा सहकार्य लाभलेले आहेत. महेंद्र रेड्डी यांच्याकडनं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. संतोष तांगडी यांच्याकडनं सुद्धा सहकार्य लाभलेले आहे. त्याच्यानंतर वासुशेठ राठोड शेठ यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. सुनील राठोड यांच्याकडनं सुद्धा सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही मैदानाच्या आतमध्ये वळतोय. अतिशय चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. इथे आपण जर बघितलं विकेट्स, अजून आपण बघितलं 1 विकेट जर पोमट संघाने इथे गमावला गेलेला आहे, परंतु इथून चांगली सुरुवात ही करावं लागेल पोमट संघाला. धावसंख्या 11 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
धनंजय गोलंदाज पार्कवर आहे. आकर्षक ट्रॉफी आपण बघितलं. संतोष विशेकर यांच्याकडनं ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. हो हो, यावेळी आपण बघितलं अप्रतिम फटका खेळला जातोय. शतरक्षण तिकडे आहे, मात्र चेंडूला अडवलं जातोय तेपर्यंत इथे धावा जरूर मिळू शकतात ओमन संघाला. संघाची धावसंख्या आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगलं उड्डाण विश्वजित आपण बघतोय. त्यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफ्या या स्पॉन्सर झालेल्या आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय. अतिशय चांगला ट्रॉफ्या इथे बघतोय. परंतु इथे लेफ्ट डाऊन बॅच पण आहे. गुरुनाथ त्या ठिकाणी स्ट्राईक यांकडे गोलंदाज बघतोय. त्यांनी पहिल्या चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल चांगले संघाला. यावेळेस मोठा फटका खेळला जातोय. मिळतील 6 धावा पोमन संघाला आणि या 6 धावेने टीमचं टोटल स्कोर आता मात्र थोडस पुढे सरसावलेलं आहे. 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. दुसऱ्या बॉलवरती हा खणखणीत असा षटकार या ठिकाणी आलेला आहे. कारण की इथे शॉर्टपिच चेंडू होता. चेंडूला आपण बघितला, षटकार लागल्यानंतर इथे आपण बघितलं धावसंख्या 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 64 धावांचं हे टार्गेट ठेवलंय. त्याचाच पाठलाग करताना जवळजवळ आपण बघितलं. इथून आता मात्र चांगली सुरुवात ही केलेली आहे षटकानुसार. आणखी धावा या ठिकाणी यायला हव्या तर आपल्याला लगेच या ठिकाणी समीकरण थोडंसं बदललेलं आहे मित्रांनो. आणखी 2 तर 3 षटकार जर येतात तर या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलेल. थोडंसं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा 1 बाउन्स फोर मिळतात पुन्हा एकदा या 4 धावा ओमन टीमला. आणि या 4 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वर. 23 रन्स इन द स्कोर बोर्ड ती धावा. धावफलकावर आपण बघतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली 23 धावा धावफलकावर. आता मात्र इथून चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे पोमन टीमने. जे 2 बॅटर आपण बघितले जातात अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. लेफ्ट अँड डाऊन बॅट्समन गुरुनाथ याने फक्त एक षटकानुसार आणि चौकारनुसार त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला तर 13 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. अतिशय चांगली स्फोटक फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय एक चांगली बॅटिंग केली होती. षटकार सुद्धा त्यांनी खेचलं होतं मागच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली बॅटिंग केली जातोय. एक षटकार आणि एक चौकार चेंडू टाकून झालेले आहेत. इथे आपण बघतोय 3 त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. फलंदाज पुढच्या सज्ज होतोय षटक हाताळण्यासाठी. हो, यावेळेला बॉल सरळ निघून जातोय तिकडे बघायचं आहे फक्त आणि 2 धावा जरूर मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25च्या घरामध्ये 25 रन्स. आता मात्र विचार आपण केला तर इथून धावांची आवश्यकता असेल 39 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अजूनही येणारे चेंडू आहेत.
हॅलो हॅलो. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येवरती नजर टाकली, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 31 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता इथून जर विचार आपण केला तर धावांची आवश्यकता आहे इथे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं धावसंख्या आहे ती 31 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता फक्त 18 बॉल मध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इथे 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आमच्या ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आहेत. या स्कोर बोर्डवरती धावा आपण जर बघितल्या तर 31 धावा ठिकाणी झालेल्या आहेत. परंतु इथे आपण जर बघितलं 31 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या या फक्त 18 बॉल मध्ये. बघा उष्णता मित्रांनो खूप वाढलेली आहे. पाणी पिऊन घ्या, कारण की पाणी हे जीवन आहे मित्रांनो. पाणी पिऊन घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी. पाणी पिऊन झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, कारण की उष्णता जास्त वाढलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण बघितलं मास्टरचे खेळाडू आहेत. गोलंदाज येतोय. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक शरद ज्याचं नाव आहे, परंतु बघायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय या ठिकाणी. तीस धावांची आवश्यकता इथे आपण बघायचं. इथून घेर चेंज करायचा आहे. इथून जर घेर जर चेंज करतोय वुमन टीम तर नक्कीच या सामन्यामध्ये येऊ शकतोय, या मॅच मध्ये हा संघ येऊ शकतोय. परंतु क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. अजून येणारे फक्त 18 बॉल आहेत. या 18 बॉल मध्ये तुम्हाला इथून प्रवास करायचा आहे. 64 चा एक टार्गेट आहे. त्याचाच पाठलाग करत असताना जवळजवळ अर्धा पल्ला हा नक्कीच गाठलेला आहे वुमन टीमने. अजून इथून जर गाडीचा घेर जर चेंज केला तर निश्चितच या क्षणापर्यंत जाऊ शकेल वुमन टीम. या वेळेला बघायचं अगोदरच बॅट फिरवली जाते, परंतु इथे डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चेंडूच्या नजरेमध्ये येणं गरजेचं असतं प्रत्येक बॅटरला, परंतु तसं काही होताना दिसत नाही. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. आता फक्त येणारे फक्त 17 बॉल असतील. 17 बॉल मध्ये तुम्हाला 33 धावांची आवश्यकता आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल वुमन टीमला. अजूनही आपण इथे बघितलं बॉल आहेत आणि बॉल शिल्लक आहेत, परंतु इथं बॅटिंग ही चांगली करावी लागेल वुमन टीमला. बॅक टू बॅक आपण जर बघायचं विकेट या ठिकाणी मिळालेले आहे गोलंदाजाला. नक्कीच आपण बघितलं बॅटला स्पर्श होऊन सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये आणि महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. वुमन टीमचा एक चांगला बॅटर हा या ठिकाणी बाद झालेला आहे, तो मात्र नागेश. नागेश याची खेळी संपुष्टामध्ये येतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी बघायचं कुठला फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी असं वाटलं होतं की या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलत चाललेलं आहे. महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावलेला आहे वुमन टीमने. नागेश याची खेळी संपुष्टामध्ये येते या ठिकाणी. बॉल या ठिकाणी तुम्ही डॉट होता तर तुमचा संघ पूर्ण डगआउट मध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता मात्र प्रहार करायचा आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा या ठिकाणी घ्यायच्या आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही जर मोठा फटका खेळू शकतात किंवा कॅप मध्ये सिंगल डबल वरती इथे जर तुम्ही
लक्ष देऊन चांगली बॅटिंग करतात तर नक्कीच धावा येऊ शकतात पोबट संघामध्ये. अचूक आपण बघितलं पोबट संघामध्ये सुरक्षित मध्ये आपण बघितलं चांगले 2 बॅटर आहेत, परंतु इथे अजून सुरुवात चांगली मात्र ही करावी लागेल. महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत या ठिकाणी. आपल्या संघासाठी गुरुनाथ याला चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण की बघितला लेफ्ट राऊंड जो बॅट्समन आहे नॉन कडे आहे, परंतु स्ट्राईक कडे नव्याने फलंदाज गेलेला आहे योगेश. हा देखील एक चांगला आहे. पोमन टीमचा एक चांगला फलंदाज आहे, परंतु पोमन टीम कडे आपण जर बघितलं बॅटिंग लाईन खूप चांगली आहे, परंतु बॅटिंग ही चांगली व्हायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. बघायचं आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाते. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. 1 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे ते 32च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हे चेंजेस होते क्षेत्ररक्षणामध्ये, थोडंसं मिस अंडरस्टँडिंग व्हायला पाहायला मिळतं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज केला जातोय, बदल होतोय या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळतोय या ठिकाणी. अचूक आता मात्र गुरुनाथ स्ट्राईक एंडकडे असेल. बघा मोठे फटक्यांची अपेक्षितता असेल या खेळाडूवरती. हा चांगला खेळाडू आहे पोमट संघाचा, कारण की आपण जर बघितलं होतं मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली होती. मोठ्या फटक्यांची खूप अपेक्षा आहे. हो, या वेळेला डॉट चेंडू आता मात्र थोडासा खाली ठेवला जातोय. हिंद आणि लाईन मध्ये चांगली गोलंदाजी होताना दिसतंय. डॉट होऊन काहीच चालणार नाही या ठिकाणी पोमन संघाला. आतापर्यंत आपण बघितलं इथे पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर आपण बघितलं विकेट, त्याच्यानंतर एक सिंगल धाव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज. हो, यावेळी चेंडूला बघायचं हवं सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल सरळ निघून तिथे गेलेला आहे, मात्र वन बाउंड चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात. 2 धावेपेक्षा जास्त काय नाही, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघितलं 34 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 धावा आल्यानंतर या ठिकाणी. मात्र समीकरण असं आहे 13 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या फक्त 13 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. हो, या वेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. षटक संपलं जातं या ठिकाणी. जवळजवळ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय या ठिकाणी. आता येणारे फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. इथे फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता आपण जर विचार केला तर फक्त 30 धावांची आवश्यकता आहे. जर या ठिकाणी 30 धावा जर येतात तर पोमट संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय. चांगली बॅटिंग जर केली पोमट संघाने तर पोमट संघ इथे विजय होऊ शकतोय. आणि इथे जर फिल्डिंग आणि म्हणजे क्षेत्ररक्षण व्यवस्थित जर केलं, चांगले झेल घेतलं, चांगली गोलंदाजी केली तर या ठिकाणी इथे या मॅच मध्ये नागले संघ सुद्धा विजय होऊ शकतोय. परंतु क्रिकेट आहे बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जास्त दयाने नसेल गोलंदाज मार्कवर. 30 धावांची आवश्यकता आहे. फक्त शेवटचे 2 षटक आहेत. याचाच अर्थ आपण बघितलं फक्त 12 बॉल असतील, आणि या 12 बॉल मध्ये आपण बघितलं 30 धावांची आवश्यकता आहे पोमन टीमला. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघितलं 15चा एव्हरेज आहे. या 15च्या सरासरीने नक्कीच बॅटिंग करणं गरजेचं. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा जर येतात तर या ठिकाणी पोमन संघ विजय होऊ शकतोय. 30 धावांची आवश्यकता आहे. हो, या वेळेला आपण बघायचं आहे स्टंपच्या बाहेर चेंडू निघतो या ठिकाणी. तर मात्र समीकरण असं असेल की 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. अगोदर आपण बघितलं 30 धावांची आवश्यकता होती. इथे आपण बघितलं जातं 29 धावांची आवश्यकता आहे. हो, या वेळेला बघायचं आहे ऑनसाइडच्या दिशेने बॉलला ढकलून दिलेला आहे. फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हा न करता फक्त 1च धाव मिळेल. इथे आपण बघितलं 2 धावा सुद्धा मिळाल्या असत्या पोमट संघाला, परंतु 1च धावावरती समाधान मानावं लागतं. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करावं लागेल. तर मात्र
अतिशय चांगलं बघितलं जातोय. 11 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. अजून ही मॅच या ठिकाणी संपलेली नाही, परंतु बघायचं आहे नेमकी काय घडतंय, काय बिघडतंय. हो, यावेळी चेंडूला पूल केलाय त्या दिशेने बघायचं आहे. यास मिळतात या ठिकाणी 6 धावा. बघायचं आहे. यास टॅक्स बिघडी द गुड शॉट. अतिशय चांगला फटका आहे. या 6 धावेने समीकरण बदललं जातं या ठिकाणी. सगळी धावा या ठिकाणी आपण बघितल्या 42च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या. आता फक्त येणारे फक्त बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी. 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 22 रन्स नक्कीच या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 22 धावा जर येतात. पवन संघामध्ये मी अगोदरच म्हटलं होतं की हा फलंदाज एक अतिशय चांगला फलंदाज आहे. लेफ्ट राऊंड बॅच पण आपण बघतोय. पंचांपर्यंत बॉल दुसरा पोचवायचा आहे. जर आला नसेल तर आपण दुसरा बॉल द्यायचा आहे पंचांकडे. कारण तीच दोन संघामध्ये टॉप फाईट मॅच ही होऊ शकतोय. अतिशय जबरदस्त मॅच आपण बघतोय. पवन वर्सेस नागला असा हा मॅच आपण बघतोय. याच्यामध्ये फक्त 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी पवन टीमला. रुचीचा सामना या ठिकाणी होऊ शकतो. एक रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन संघामध्ये प्रेक्षकांना सुद्धा ऋतूपर सुद्धा जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा इथे आपण जर बघितलं 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे पवन टीमला जिंकण्यासाठी. खूप सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी आपण बघतात. एका दिवसाची जी स्पर्धा आहे त्या बजरंग पालनापाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय खूप सुंदर आहे मित्रांनो. 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. बघायचं आहे या ठिकाणी धावा जर येतायत का. हो, बॅटला स्पर्श होतोय. बॉल निघून जाईल त्या दिशेने. फक्त 2 धावा मिळतील. जास्त काही धावा मिळणार नाही. आपल्याला सरळ बॅटने या ठिकाणी फटके खेळायचे आहेत. मागे जर तुम्ही फटके खेळू शकता तिकडे फक्त सिंगल किंवा डबल धावा तुम्हाला मिळू शकतात. इथे तुम्ही जर सरळ बॅटने जर तुम्ही खेळू शकतात तर इथे तुम्हाला चांगल्या धावा येऊ शकतात. आता मात्र समीकरण असं असेल 9 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. इथे 2 धावा मिळाल्यानंतर समीकरण बदललं. आता 9 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. बघायचं आहे लेफ्ट राऊंड बॅट्समन. हो, आता मात्र आपण बघितलं अप्रतिम बॉल आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो या ठिकाणी. 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 20 धावांची आवश्यकता आहे. अगोदर आपण बघितलं 11 बॉल 28, त्याच्यानंतर 10 बॉल मध्ये 22, त्याच्यानंतर आपण बघितलं 9 बॉल 20. हो, यावेळेस आपण बघायचं इंदरी चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षणामध्ये. बिडाफ स्टंप मधून आपण बघायचं बिडाफ मध्ये हा बॉल आला होता. असं वाटलं होतं या ठिकाणी की जरूर 2 धावा जरूर मिळतात या ठिकाणी. चांगला बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी. चांगला प्रयत्न केला जातोय. आता मात्र समीकरण असं असेल 7 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथे येणारे फक्त 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो, यावेळी चेंडूला पोल केलाय. टॅक्स बिगेट गुड शॉट. मिळतील या 6 धावा आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्ड वरती. आता मात्र पवन संघ या ठिकाणी नक्कीच लय मध्ये आलेला दिसतोय. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या बॅटरनी. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे ज्या बॅटरने. आता मात्र समीकरण लगेच बदललेलं आहे. 6 बॉल मध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतं. मी अगोदरच म्हटलं होतं की या ठिकाणी अतिशय टॉप फाईट मॅच होऊ शकतोय दोन संघामध्ये. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळल्यानंतर आपण बघितलं 6 बॉल मध्ये इथे 12 धावांची आवश्यकता आहे. 12 धावा या येऊ शकतात याचं प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडलेलं आहे. इथे जोपर्यंत हा फलंदाज आहे तोपर्यंत काय होऊ शकेल असं वाटलं होतं या ठिकाणी. परंतु इथे थोडस टेन्शन वाढलं जातं या ठिकाणी. नागरिक संघाचे काही खेळाडू आपण बघतात या ठिकाणी
इथे कुठेतरी आपण चुकी केलेली आहे, चुकीला माफी नाही असं या ठिकाणी करून दाखवलेलं आहे बॅटरने. चेंडूला आपण बघितलं 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला फटका या ठिकाणी बघितला आपण. या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकताय. पाणी प्यायचं आहे मित्रांनो, उष्णता आहे त्याच्या कारणाने आपण बघितलं पाणी पिऊन घ्या. शतरक्षण लावून घ्यायचं आहे. नागले संघ जरा आपण बघितलंय काही खेळाडू आपण बघितलं थोडस नाराज दिसत आहेत. इथे आपण जर बघितलं 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. वुमन टीमला ही मॅच जर जिंकायची असेल, या मॅच मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर या ठिकाणी 12 धावा येणं हे गरजेचं आहे. तर 12 धावा या ठिकाणी येतात. आता वुमन टीम संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये राहू शकेल असं काही आपण बघितलं. चांगली गोलंदाजी आता मात्र ही करायची असेल. इथे आता अंतिम षटक असेल. बारा धावांची आवश्यकता असेल. शेवटचा षटक आहे. 6-12 समीकरण असं आहे की बघा 6-12 म्हणजेच इथे 12 धावांची आवश्यकता आहे आणि इथे नागले संघाला 6 बॉल या ठिकाणी चांगली गोलंदाजी करायची असेल, विकेट्स घ्यायचा असेल तर इथे गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे गोलंदाजाला. आणि इथे 12 धावांची आवश्यकता आहे ती फक्त पोमन टीमला. चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढला जाते बघायचं आहे. बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे. न करता फक्त चांगला कॉल केला जातोय पिच मध्ये. तसं का धाव मिळणार नाही. एक धाव या ठिकाणी मिळतोय. 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिंकण्यासाठी टॉप 5 मॅच आपण बघतोय. ओमन वर्सेस नागले या दोन संघामध्ये 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली रंगतदार ही मॅच आपण बघू शकतोय. दोन्ही संघ अतिशय एकीत परिसरातले संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. बघा एकमेकाचे डावपेच त्यांना नक्की माहिती आहेत. परंतु इथे समीकरण असं आहे की 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. इथे जर 11 धावा जर येतात तर पोमट संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय. तर चांगली गोलंदाजी केली, चांगली विकेट जर या ठिकाणी जर मिळतोय नागले संघाला तर या ठिकाणी नागले संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये सुद्धा येऊ शकेल. परंतु क्रिकेट आहे बघा, कुठेतरी दोन्ही संघामधून एक संघाला नक्कीच विजय प्राप्त या ठिकाणी करावा लागेल, तर एक कुठले तरी संघाला इथे थोडा हार मानावा लागेल मित्रांनो. पाच बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. टीम चांगलं शतरक्षण लावलेलं आहे. प्लस क्रॉस मध्ये आपण बघितलं चांगलं शतरक्षण लावलेलं आहे नागले संघाने. हो यावेळी आपण बघायचं टीम फटका खेळायचा प्रयत्न यावेळेस असं वाटलं होतं की या ठिकाणी मात्र 4 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. येणारे फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे टीमला. 4 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे वुमन टीमला. काय जबरदस्त मॅच आपण बघतोय. अगोदर मॅच आपण बघितले 11 बॉल मध्ये 28 धावा, 10 बॉल मध्ये 22 धावा होत्या असं समीकरण आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर 9 बॉल मध्ये 20, त्याच्यानंतर 8 बॉल मध्ये 20, 7 बॉल मध्ये 18. म्हणजे मॅच आपण बघितलं कितपर्यंत गेलेली आहे. मला वाटतं जी गाडी आहे जास्त
4 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. बघायचं आहे पुन्हा एकदा गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवर पुढचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज. फुलटाच चेंडू होता, यावेळी चेंडूला क्रॉस केला ऑन साईडला. बघायचं आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी. त्याच वेगाने 2 धावा जरूर मिळतात या ठिकाणी. 2 धावा आल्यानंतर आपण बघितलं आता मात्र समीकरण थोडस बदललेलं आहे. अतिशय चांगल्या इथे जर बघितलं 3 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला आपण बघायचं फक्त 1 धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता या ठिकाणी. बघता बघता 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत ओमन संघाला आणि या 2 धावेने समीकरण थोडस बदललेलं आहे. असं वाटलं की शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच जाऊ शकतो की काय, हेच या ठिकाणी वाटलं जाते. आता फक्त समीकरण असं असेल की 2 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. या 7 धावा करावेच लागतील या ठिकाणी पोमन संघाला. 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय पोमन वर्सेस नागला. या 2 संघामध्ये काय जबरदस्त टॉप फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. इथे जर 7 धावा जर येतात तरी ते पोमन टीम या ठिकाणी विजय होऊ शकतोय. परंतु या ठिकाणी कंपल्सरी चेस आहे. या 7 धावा त्यांना करावंच लागतील पोमन टीमला. अप्रतिम क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे. अडीचशे मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा डीप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे या खिलाडूसाठी. हा चांगला एक बॅटर आपण बघतोय पोमन संघाचा. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 7 धावा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. 2 बॉल मध्ये बघायचं आहे या ठिकाणी नेमकी काय घडतंय काय बिघडतंय. या बॉल वरती आपल्याला नक्कीच माहिती पडणार आहे. हो यावेळी चेंडूला जोरदार प्रहार केलेला आहे. बॉल सरळ डिगोल जातोय. 22 मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. हा बॉलचा फटका आपण बघितला आणि 6 धावा आणि या 6 धावांनी समीकरण बदललेलं आहे. या चेंडूवरती सर्वांना अपेक्षा होती या खिलाडूवरती. हा जबरदस्त खिलाडू आपण बघितला. चांगला एक बॅटर. आता फक्त कंपल्सरी 1 धाव या ठिकाणी करावं लागेल. 1 बॉल निश्चितच आपण बघतोय 1 धावेची आवश्यकता आहे या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. वैयक्तिक 19 बॉल मध्ये 47 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज. आज जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या बॅटरसाठी. बघा पोमन संघाचे काही खिलाडू आपण बघितलं टाळ्यांचा प्रोत्साहन केला जातोय. काही खिलाडू आपण पोमन संघाचे पूर्ण उत्साह पूर्ण सगळे पोमन संघाचे खिलाडू उभे या ठिकाणी राहिलेले आहेत. की अगोदर आपण बघितलं होतं समीकरण असं होतं 11 बॉल 28, 10 बॉल 22, 9 बॉल 20. म्हणजे समीकरण जसं बदलत गेलेलं आहे. आता मात्र इथे असेल की 1 बॉल मध्ये 1 रन. इथे तुम्हाला जर डॉट चेंडू जर जाते कंपल्सरी धाव करायचीच आहे. पोमन टीमने लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी 1 धाव करायचीच आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय पोमन संघामध्ये. फक्त 1 बॉल असेल इथे तर डॉट चेंडू जातोय तर नागले संघ निश्चित या ठिकाणी सामन्यामध्ये येऊ शकतोय. जर इथे 1 धाव येते तर पोमन संघ या सामन्यामध्ये येऊ शकेल. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघाच्या बाजूने आपण बघितलं बॅटिंग 6 सामना आहे. मात्र इथे काही होऊ शकतं. सगळे क्षेत्ररक्षण लावलेले आहे या ठिकाणी. फक्त 1 बॉल मध्ये 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. पोमन टीमला बघायचं आहे या ठिकाणी उदयाचे ठोके या ठिकाणी वाढलेले आहेत की बघायचं आहे या ठिकाणी नेमकी काय घडतंय. फक्त अंतिम बॉल आहे. रनअप मध्ये चुकताय गोलंदाज. फक्त शेवटचा बॉल आहे. ज्या वलीला आपण बघितलं नागले संघाने अतिशय चांगले धावांचा डोंगर उभारला गेला होता. परंतु इथे आपण बघितलं शेवटचा बॉल आहे. ओहो या वेळेला आपण बघितलं व्हाईट बॉल आणि विजय संपादन या ठिकाणी केलेला आहे पोमन टीम. कॉंग्रॅच्युलेशन पोमन टीम. आणि हळदक या ठिकाणी आई चोंडाई नागले संघ आपण बघितलं सर्वप्रथम बॅटिंग केली होती.
नागले संघाने तिथे आपण जर बघितलं 64 धावांचं एक टार्गेट होतं समोरच्या संघासमोर आणि ओमन टीमने काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. आपण सामनावीर सुद्धा आम्ही या ठिकाणी देणार आहोत. मागच्या मॅचचे सुद्धा आम्ही सामनावीर द्यायचे बाकी आहेत. गोल्ड मेडल या ठिकाणी आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन पवन टीम आणि हळदक या ठिकाणी नागले संघ. कॉमन टीमचं लगेच कॅप्टन इकडे यायचं आहे. चला एकमेकांना सेकंड करायचं आहे. नागला टीम आणि पोमन टीम आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा एकमेकांना सेकंड केलं जातोय. इथे सेकंड केलं पाहिजे. काय समीकरण आपण बघितलं होतं. काय जबरदस्त मॅच आपण बघितले होतेच नव्हतं हे असं केलेलं आहे या ठिकाणी. वुमन टीमचा या ठिकाणी आपण बघितलंच गुरुनाथ ज्याने 19 बॉल मध्ये आपण बघितलं 47 रन्स ज्याच्या आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचचा ज्याला मेडल या ठिकाणी मिळत जाईल. जितेंद्र पाटील मला वाटतं